नमस्कार, मी ऋतुजा प्रसाद. महाराष्ट्र भूमीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपल्याकडे ॲडव्होकेट असीम सरोदे हे स्पेशल गेस्ट म्हणून आलेले आहेत. नमस्कार सर, महाराष्ट्र भूमीमध्ये तुम्हाला खूप खूप स्वागत. सुरुवातीला त्यांचं इंट्रोडक्शन मी करून देते. ॲडव्होकेट असीम सरोदे हे गुन्हेगारी, कौटुंबिक, आंतरराष्ट्रीय, पर्यावरण आणि मानवी हक्क कायद्यांचे तज्ज्ञ आहेत. त्यांच्या कार्याला आत्तापर्यंत अनेक पुरस्कारांनी सुद्धा गौरवण्यात आलेलं आहे. महिलांच्या हक्कांवरती काम करण्यासाठी त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त मजलिस फेलोशिपसुद्धा मिळवलेली आहे आणि ही फेलोशिप मिळवलेले ते एकमेव पुरुष वकील आहेत. ते सामाजिक न्याय आणि कायद्यासाठी भारतीय नियोजन आयोगाच्या कार्यगटाचे सल्लागार आहेत आणि ते एक स्वतंत्र पत्रकारसुद्धा आहेत आणि सामाजिक कायदेशीर विषयांवरती ते लिखाणसुद्धा करतात. तर आज माझ्या आणि माझ्या सहकाऱ्यांच्या सर्वसामान्यांच्या मनातसुद्धा काही प्रश्न पडतात. त्यांची उत्तरं आम्हाला तुमच्याकडनं जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. तर सर, काही दिवसांपूर्वी एक पोस्ट आलेली होती, तुम्हीच पोस्ट केलेली होती ती, की ज्यामध्ये स्पष्ट बोलणं हे नेहमीच चांगलं असतं, पण स्पष्ट बोलणाऱ्या माझ्यासारख्यांना अनेक त्रास होतात आणि तुम्हालासुद्धा बऱ्याचदा ट्रोलिंगचा अनुभव आलेला आहे. तर त्याबद्दल तुमचे काय अनुभव आहेत किंवा तुम्ही त्याबद्दल काय सांगाल? मला असं वाटते की आपण अनेक वर्षांपासून एक म्हण ऐकतो की निंदकाचे घर असावे शेजारी, आणि आपल्याला असं वाटते की त्या म्हणीतून हे सांगितलं गेलेलं आहे की निंदक कोणी असेल आपला तर तो आपला शेजारी असला पाहिजे, आपल्या जवळ असला पाहिजे, आणि त्यांनी आपल्या काही गोष्टी निंदा म्हणून सांगितल्या असतील तर आपल्याला तो सुधारणांसाठी स्कोप आहे असं सुद्धा आपण समजू शकतो. तर त्या अर्थाने ट्रोलर्सकडे पाहिलं पाहिजे, कारण का आधुनिक हे शेजारी आहेत आणि त्यांनी जरूर आपली निंदा केली पाहिजे, नालस्ती केली पाहिजे. परंतु भाषा ज्या पद्धतीने घसरलेली आहे, त्याचा सांगण्याचा दर्जा ज्या पद्धतीने अमानुषतेकडे जाणार आहे आणि दुसऱ्यांना डिवचायचं, चिडवायचं, टोचून बोलायचं, घालून पाडून बोलायचं, आईवडिलांवरून शिवीगाळ करायची, अशा पद्धतीचं जे ट्रोलिंग आहे त्याचा नक्कीच निषेध झाला पाहिजे असं मला वाटतं. कारण की शेवटी दुसऱ्याच्या चुका दाखवून दिल्या पाहिजे. त्या दुसऱ्यांनी दाखवल्यावर कदाचित दिसतात बरेचदा, आपल्या स्वतःच्या आपल्याला चुका कळत नाही. पण याचा अर्थ आपण कोणाचा अपमान करून बोलायचं, दुसऱ्यांच्या ज्ञानाचे लक्तरं काढायचे की तुम्हाला काहीच येत नाही, आम्हाला सगळं येते, असं दाखवण्याचा जो प्रघात आहे ते जे ट्रोलर्स आहेत ते खूपच भयानक आहेत असं मला वाटतं. कारण की परत आता सामाजिक माध्यमावर ट्रोलर्सचे काही प्रकार आहेत, ज्याच्यामध्ये धर्मांध स्वरूपाचे काही ट्रोलर असतात की ते धार्मिक विषयांवर तुम्ही काटेकोर आणि नेमकेपणाने बोललं की ते तुटून पडतात. काही जणं वेगळ्या राजकीय पक्षाची गुलामगिरी घेतलेले आणि ते लाचारी पत्करलेले असे काही लोक आहेत, ज्यांना राजकीय पक्षांचं विश्लेषण केलेलं किंवा त्यांना आवडणाऱ्या राजकीय नेत्याचं विश्लेषण केलेलं आवडत नाही आणि मग संविधान विरोधी भाषा ते बोलायला लागतात, माणुसकी विरोधी भाषा बोलायला लागतात, माणूस घाणेपणा ते करायला लागतात. एखाद्या विशिष्ट माणसाने काहीतरी बोललं की ते चुकीचंच असेल असा समज करून ते वागत असतात. मग आता मी जे ऐकतो ते मी काही पाहिलं नाही आत्तापर्यंत, पण असं सुद्धा ऐकण्यात आलेलं आहे की अनेक जणं पेड स्वरूपाचं हे काम करतात. म्हणजे भारतामध्ये एवढे रिकामपण आहे का की रिकामटेकड्या लोकांची संख्या इतकी वाढली आहे का की चाराने बाराण्यासाठी ते अशा प्रकारे दुसऱ्यांना काहीतरी म्हणतात, टोचून बोलतात. तर ही ट्रोलरगिरी जी आहे ती अत्यंत चुकीची आहे आणि ती थांबली पाहिजे. निंदक असले पाहिजे, परंतु त्यांचा दर्जा भाषेचा आणि सांगण्याची पद्धत याच्यावर त्यांनीसुद्धा काम करायला पाहिजे. आणि म्हणून मागच्या या 2 ऑक्टोबरला मी ठरवलं आणि खूप फॉलोअर्स असतानासुद्धा मी 2 ऑक्टोबरपासून माझं फेसबुक अकाउंट बंद केलं. कारण की मला वाटते की मी काही सगळ्यांचा सुधारण्याचा ठेका घेतलेला नाही. माझं म्हणणं जर इतरांना समजूनच घ्यायचं नसेल आणि समजून न घेणारे लोकच तुटून पडत असतील, तर माझं मानसिक संतुलन जर खराब होत असेल तर तशी निगेटिव्हिटी माझ्या डोक्यात पसरवणाऱ्या ठिकाणी मला राहायचं नाही. आणि म्हणून मी मग अजून कदाचित चांगलं एखादं माध्यम निवडीन, आणखी काहीतरी वाचन करीन, माझ्या स्वतःसाठी मी वेळ देईन. पण फेसबुकवर काही खूप सामाजिक सुधारणा घडू शकतो असं नाही. फेसबुकपेक्षा लोकांना फेस टू फेस भेटलं पाहिजे असं मला वाटते. आणि ते तुटलेपण जे आहे ते दूर करण्यासाठी सुद्धा कदाचित त्या ट्रोलरनी काही जणांनी मला धडा शिकवला असेल. त्यांनी ज्या पद्धतीने काही जणं बोललेले आहेत त्याचं नक्कीच त्यांना कधीतरी वाईट वाटेल त्यांनी मूल्यांकन केल्यावर. पण त्या लोकांमुळे नाही, तर मला वाटायला लागलं की माझा वेळ काही सत्कारणी लागत नाही आहे आणि म्हणून मी आत्ता फेसबुक सध्या बंद केलेलं आहे. बाकीचे सोशल मीडियाचे माध्यमं सुरू ठेवलेले आहेत. काही काळाने ते पण हळूहळू मी बंद करीन किंवा त्याचा आणखी जास्त वेगळ्या प्रकारे वापर कसा करता येईल याचासुद्धा विचार करेन. ट्रोलिंग हा विषय आत्तापर्यंत आपण सेलिब्रिटींच्या आयुष्यामध्ये पाहिलेला होता, पण तो राजकारण्यांच्या आयुष्यामध्ये सुद्धा बघायला मिळतो. जसं तुम्ही राजकारणाबद्दल एक रेफरन्स दिला मगाशी, त्याप्रमाणेच आता ऋतुजा लटके यांच्याबद्दल आपण गेल्या काही दिवसांपासून सतत टी व्हीवरती बातम्या बघतोय. त्यांचा राजीनामा जर का महानगरपालिकेनं जर का मंजूर नसताच केला तर त्यांच्याकडे काय पर्याय राहिला असता?
म्हणजे तुम्ही प्रश्न विचारताय त्याचा अर्थ मला कळला, पण त्या प्रश्नाचं उत्तर तशा पद्धतीने देता येणार नाही. कारण की तो जर-तरमध्ये देण्यापेक्षा सुद्धा कायदेशीरता आणि बेकायदेशीरता काय हे जर आपण पाहिलं तर मी अगदी उच्च न्यायालयाचा निकाल लागायच्या आधीच सकाळी सांगितलं होतं की 1 मिनिटामध्ये न्यायालय हे महानगरपालिकेला निर्देश देणार आणि ऋतुजा लटके यांचा राजीनामा स्वीकारा असे ते डायरेक्शन देणार. आणि तशाच प्रकारचे डायरेक्शन त्यांनी दिले. कारण की ऋतुजा लटके यांनी त्यांना निवडणूक लढवायची आहे जाहीर केलं होतं. कायद्यामध्ये एवढंच आहे की ऑफिस ऑफ प्रॉफिट नसलं पाहिजे आणि नोकरीवर काम कोणीतरी नोकरी करतो आहे अशा व्यक्तींनी सांगायला पाहिजे की त्यांना निवडणूक लढवायची आहे. त्यामुळे त्यांनी नोकरीमुक्त होणं आवश्यक आहे. मग आता ऋतुजा लटके यांनी जर स्वतःचं इंटेन्शन जाहीर केलं की मला निवडणूक लढवायची आहे आणि त्यामुळे मी राजीनामा देत आहे. आपल्याला हे सगळ्यांना माहिती आहे की पहिला राजीनामा त्यांनी दिला होता की मला जर निवडणूक लढवावं लागली तर मी राजीनामा देईन वगैरे असं दिला होता. पण दुसरा अत्यंत स्पष्ट राजीनामा त्यांनी दिला होता. तो न स्वीकारण्याचं काहीच कारण नव्हतं. आता तो नसता स्वीकारला तरी पण माझं म्हणणं असं आहे त्यांनी तो नसता स्वीकारला तरी पण त्या निवडणूक लढवू शकतात. कायद्यामध्ये कुठेही त्याच्यावर बंधन नाही. एवढंच आहे की निवडणूक आयोगाची फसवणूक करू नये. त्यामुळे त्यांनी फसवणूक केली नसेल तर त्यांना ते लढू दिलं पाहिजे. परंतु दुसरी गोष्ट याच्यातली महत्त्वाची आहे की वेळेवर त्यांच्याविरुद्ध एक तक्रार दाखल करायची. त्यांनी भ्रष्टाचार केला आहे मग ते प्रकरण प्रलंबित आहे असं म्हणायचं आणि मुद्दामून त्यांना राजीनामा त्यांचा स्वीकारायचा नाही की जेणेकरून निवडणूक आयोगाने त्यांची उमेदवारी रद्द केली पाहिजे. ही प्रक्रिया ज्यांनी केली असेल किंवा ज्यांच्या डोक्यातून ही निघाली असेल ती बेकायदेशीरता आहे. आणि त्याला कायद्यामध्ये एक शब्द आहे त्याला क्रिमिनल मिस्चिफ म्हणजे गुन्हेगारी स्वरूपाचा खोडसाळपणा असं म्हणतात. मग आता हा खोडसाळपणा करणारी जी राजकीय प्रवृत्ती आहे ती जर अशी वाढत जात असेल आणि मग आपण एकीकडे बोलणार असू की राजकारणाचं गुन्हेगारीकरण होतं आहे. ते गुन्हेगारीकरण होण्याची सुरुवात कुठून होते अशा छोट्या छोट्या गोष्टींपासून होते. आणि ऋतुजा लटकेंचं उदाहरण याच्यासाठी महत्त्वाचं आहे की ती गुन्हेगारी खोडसाळपणा तो करून पाहिला, तो जमला नाही आणि त्याच्यामुळे आज आपण पाहतो की त्या बिनविरोध निवडून येण्याच्या शक्यता ज्या आहेत त्या आपण आता बघतो. म्हणून मला असं वाटते की राजकारण हे शुद्ध असलं पाहिजे. शुद्ध लोकांनी राजकारणात गेलं पाहिजे. अशुद्ध लोकांनी निवडून बाहेर काढलं पाहिजे. आता इकडनं ऋतुजा लटके यांचा राजीनामा त्यावरूनच शिंदे गट आणि ठाकरे गट यांची चढाओढ आपल्याला पाहायला मिळाली. पण तुम्हाला काय वाटतं की सध्या जो सत्ता संघर्ष सुरू आहे ठाकरे आणि शिंदे गटाचा त्यावरती एक वकील म्हणून तुम्हाला काय वाटतं? हा पण खोडसाळपणाच आहे आणि गुन्हेगारीला प्रोत्साहन दिलेलं आहे काही लोकांनी. मी कायद्याची बाजू मांडतो. मी काही कोणत्या पक्षाचा सदस्य नाही. त्यामुळे काही लोकांना माझा राग येतो. भारतामध्ये सध्या असं वातावरण आहे की संविधानाच्या दृष्टीने कायद्याच्या दृष्टीने खरोखरचा कायदा जो आहे तो सांगितला तर काही लोकांना राग येतो. आता त्यांना राग येत असेल तर मी त्याला काही करू शकत नाही. त्याच्यावर माझा जो काही उपाय नाही. कारण की आता सध्या भारतामध्ये 2 प्रकारे कायदा सांगणारी लोक आहेत. एक आहे तो मोदींना आवडणारा कायदा सांगणारे लोक आहेत आणि दुसरे आहेत ते खरोखर कायदा आहे तसं सांगणारे आहेत. मी कोणाला आवडणारा कायदा सांगू शकत नाही. ही माझी कमजोरी आहे. आणि त्याच्यामुळे कायद्याच्या दृष्टीने पाहिलं तर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार बेकायदेशीर आहे, घटनाबाह्य आहे. 1 मिनिटात हे सरकार जायला पाहिजे. हे जर जाणार नसेल तर सुप्रीम कोर्टाला अधिकार आहे की ते अधिकार ते सरकार घालवू शकतात. घटनाबाह्य सरकारला ते सांगू शकतात की तुम्ही आता जा. अरुणाचल प्रदेशमध्ये जो निकाल झाला होता अशाच प्रकारच्या प्रकरणातून तेव्हा कोर्टाने सांगितलं की आम्ही घड्याळाचे काटे उलटे फिरू शकतो असं म्हणून त्यांनी अरुणाचल सरकार जे घालवलं होतं अशा पद्धतीने ते त्यांनी पुन्हा पुनर्स्थापित केलं होतं. आता गरज आहे की अत्यंत न्यायनिष्ठ, प्रामाणिक आणि न्यायतत्पर असलेल्या न्यायाधीशांची. न्यायव्यवस्था एकीकडे फ्रॅक्चर्ड केली जात आहे पण न्यायव्यवस्थेला अपंगत्व आणलं जाऊ शकणार नाही हे सांगणारे सुद्धा काही न्यायाधीश आजही उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयात आहे. त्यामुळे मला असं वाटते की साधारणतः नोव्हेंबर महिन्याच्या शेवटीपर्यंत शिंदे आणि फडणवीस यांचं सरकार कोसळेल. एकतर राष्ट्रपती राजवट लागू होईल काही काळासाठी, निवडणुका पुन्हा जाहीर होतील किंवा पुन्हा आधीचं सरकार स्थापन होण्याचा मार्ग मोकळा होऊ शकेल. नक्कीच. आणि सर तुम्ही असंही म्हणाला होतात की ठाकरे गटाला मिळालेलं जे मशाल चिन्ह आहे ते निवडणूक आयोगाच्या यादीमध्ये नव्हतं, तर मग ते ग्राह्य कसं काय धरलं गेलं? कसं असते की फ्री चिन्ह असलेले काही त्यांची यादी ते जाहीर करतात आणि मला असं वाटते की काही चिन्ह सुचवले जाऊ शकतात. त्याच्याबद्दल कदाचित काही फी भरावी लागत असेल वगैरे हे आपल्याला माहिती घ्यायला पाहिजे. परंतु फ्री चिन्हांच्या यादीत हे चिन्ह नसलेलेच सगळे सुचवण्यात आले होते आणि त्यातलं मशाल चिन्ह त्यांना मिळालं होतं. आता मी मगाशी जो मुद्दा तुम्हाला सांगितला
गुन्हेगारी स्वरूपाचा राजकीय खोडसाळपणा हा इथेसुद्धा झालेला दिसतो की शिवसेनेने जे चिन्ह मागितले त्याच्यामधले एक होतं उगवता सूर्य आणि एक होतं त्रिशूळ. हे चिन्ह एकनाथ शिंदेंनी मागितले, कारण की आपणही मागितल्यावर हे चिन्ह कोणाला मिळू नये अशा स्वरूपात त्यांनी तो प्रयत्न केला होता. पण निवडणूक आयोगाने अत्यंत चांगला निर्णय या संदर्भात दिला असं म्हणायला पाहिजे की त्रिशूळ चिन्ह हे धर्मचिन्ह असल्यामुळे, धार्मिक चिन्ह असल्यामुळे त्यांनी ते नाकारलं आणि उगवता सूर्य हे दुसऱ्या पक्षाचं चिन्ह आहे म्हणून ते दिलं नाही आणि मशाल चिन्ह हे शिवसेनेला मिळालेलं आहे. परंतु आपली राजकीय बुद्धिमत्ता ही अशा प्रकारे वापरणारे जे लोक आहेत त्यांचं परत पितळ उघडं पडलेलं आहे या प्रकरणामध्ये. आणि म्हणून मला वाटते की चिन्हांसाठी होणारं भांडण पाहिल्यावर आणखी एक कायदेशीर मुद्दा शैक्षणिक दृष्टिकोनातून समजून घेतला पाहिजे की ज्यावेळेस भारतामध्ये साक्षरतेचं प्रमाण खूप नव्हतं त्यावेळेस चिन्ह असणं ही गोष्ट गरज होती. परंतु आज शिक्षणाचं प्रमाण वाढत चाललेलं आहे, 80% शिक्षणाचं प्रमाण झालेलं आहे. अशा वेळेस चिन्हांची गुलामगिरी किती दिवस करायची भारतीय नागरिकांनी आणि मतदारांनी याचा विचार करायला पाहिजे. कधीतरी या पुढच्या 4-5 वर्षात 6 वर्षात चिन्ह पूर्णपणे हद्दपार झाले पाहिजे आणि केवळ नाव आणि पक्षाचं नाव याच्यावरच निवडणुका लढवल्या गेल्या पाहिजे असं मला निवडणूक साक्षरतेचा भाग म्हणून वाटतं. अगदी बरोबर आहे. तुम्ही जसं आता राजकीय खोडसाळपणा वगैरे ह्याबद्दल बोललात तर त्यावरनं मला एक सुचलं की निवडणूक आयोग आहे किंवा ईडी आहे मध्ये हेही चाललेलं होतं की स्वायत्त संस्थांचा वापर हा राजकारण्यांकडनं जास्तीत जास्त करण्यात येतो आहे. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? भारतामध्ये सगळ्याच राजकीय पक्षांनी स्वायत्त संस्थांना बाटवलेलं आहे, त्यांचा कधी ना कधी गैरवापर केलेला आहे. परंतु आपल्याला 2014 नंतर खूप घाऊक पद्धतीने म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात या सगळ्या तटस्थ संस्थांना काय म्हणतात भ्रष्ट करण्यात आलेला आहे. राजकीय वापर त्याचा खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे हे दिसून येते आणि म्हणून मग आत्ता त्याच्याबद्दल जास्त बोललं जातं आहे. त्यावेळेस पण ते झालेलं होतं. म्हणजे जेव्हा आपण पाहतो की शहाबानोचा निकाल झाला तेव्हा राजीव गांधींनी तो सुप्रीम कोर्टाचा निकाल बदलला कायदा करून, काही गरज नसताना. तिथून आपण सुरुवात झालेली पाहतो. तर आता बेकायदेशीरच कायदे मान्य करून घेण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. म्हणजे काही विशिष्ट व्यापाऱ्यांसाठी त्यांना कोणते कायदे पाहिजे हे कायदे आधी तयार केले जातात. 5-6 महिन्यापासून कायद्याची प्रक्रिया सुरू असते. हे मला माहिती आहे, कारण की माझ्यासोबत काम करणारे काही जण अशा मोठ्या मोठ्या भारतातल्या धनदांडग्यांसोबत वकील म्हणून काम करत आहेत. कायदा तयार केला जातो, त्याच्यानंतर धोरण ठरवलं जाते, मग तो कायदा संसदेमध्ये पारित केला जातो आणि मग यांचा व्यवसाय लगेच तोपर्यंत सुरू झालेला असतो. बाकीच्यांना कळायचं पण असते की असा कायदा झाला, आपण आता असा व्यवसाय सुरू करू शकू, तोपर्यंत त्यांचं प्रोडक्शन सुरू होऊन जाते. तर एखाद्या कोणत्यातरी विशिष्ट व्यक्तीला उपयोगाचे ठरतील असे कायदे न करता भारतातल्या प्रत्येक सामान्य नागरिकाला उपयोगाचे ठरतील, त्यांचं जीवन चांगलं होईल, त्यांचा सर्वांगीण विकास होईल, याच्यासाठी कायदे करण्याची प्रक्रिया झाली पाहिजे. आणि मग या यंत्रणा ज्या आहेत, ईडी असतील, CBI असेल, निवडणूक आयोग असेल, यांचा जो गैरवापर आहे त्याच्याबद्दल सामान्यातल्या सामान्य माणसांनी अत्यंत सजगपणे बोलणं सुरू केलं पाहिजे की आम्हाला हे मान्य नाही, आम्ही तुम्हाला निवडून दिलेलं आहे, ते आमच्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून दिलेलं आहे, तुम्ही राज्य करणार म्हणून तुम्ही राजे नाही आहेत, कारण की भारतामध्ये लोकशाही आहे. आता सध्या लोकशाहीवरच पुन्हा एक प्रश्न की देश सध्या हुकुमशाहीकडे चालला आहे असं सुद्धा बोललं जाते किंवा अशा चर्चा नेहमी ऐकायला मिळतात. ते खरं आहे का किंवा त्यावर तुमचं काय मत आहे? नाही, आता आपलं जे चॅनल आहे त्याची नवीन सुरुवात आहे. माझी मातृभूमी चॅनलला मनापासून पाठिंबा आणि शुभेच्छा आहेत. परंतु असे चॅनल जे सुरू झालेले आहेत ते त्याचं कारण काय हे जर आपण शोधलं तर साधारणतः 90% चॅनल हे काही विशिष्ट व्यापाऱ्यांनी आणि राजकीय पक्षांनी आपल्या पंखाखाली घेतलेले आहे. त्याच्यावर मालकी हक्क त्यांनी प्रस्थापित केलेले आहे. काय दाखवायचं हे ठरवलं जात आहे. आणि म्हणून अशा वेळेस दृश्यम नावाचा सिनेमा आपण सगळ्यांनी लक्षात घेतला पाहिजे की तुम्हाला काय दाखवायचं आहे, तुमच्या नजरेसमोर काय आणायचं आहे, तुमच्या डोक्यात काय छापायचं आहे, हे जर लोक ठरवत असतील आणि तशा प्रकारे माध्यमांचा वापर होत असेल तर ती हुकुमशाहीची अत्यंत लपून छपून चाललेली प्रक्रिया आता सामान्य माणसांच्या लक्षात आलेली आहे. त्यांना आता सांगायला पाहिजे. म्हणजे भारतामध्ये खूप घडामोडी सुरू आहेत. काही लोक पायी चालत आहेत, काही लोक आंदोलनं करत आहेत, काही लोक पाण्यासाठी ओरडत आहेत. त्यांच्या गोष्टी आपल्यापर्यंत यूज द्यायच्या नाही आणि भारतामध्ये सगळं काही चांगलं सुरू आहे चित्र दाखवायचं. हा खोटारडेपणा जो आहे ती हुकुमशाही आहे. आणि म्हणून मला असं वाटते की इंदिरा गांधींच्या आणीबाणीचं काही समर्थन आपण करू शकत नाही. इंदिरा गांधींनी स्वतःला सर्वेसर्वा समजून आणीबाणी लावली भारतामध्ये, पण त्या आणीबाणीला विरोध करता आला कारण की ती भारतीय संविधानातल्या एका कलमाचा वापर करून आणीबाणी लावली होती. त्यांची ती खूप मोठी चूक होती.
पण आज एकाही कलमाचा वापर न करता जी आणीबाणी सुरू आहे, ज्याला आव्हानच आपण देऊ शकत नाही, ती हुकुमशाही आहे. आणि म्हणून मला असं वाटते की कोणत्या तरी एखादा काँग्रेसमुक्त भारत अशी घोषणा करा, काही हरकत नाही, राजकीय घोषणा ती असू शकते. परंतु सगळे पक्षमुक्त भारत झाल्यावर सुद्धा हुकुमशाही जर राहत असेल तर मग लोकांचा काय फायदा आहे? आणि म्हणून लोकशाहीमध्ये सगळे राजकीय पक्ष, त्यांचे सगळे राजकीय विचार, त्यांचे बरोबर चुकीचे म्हणणे हे सगळे महत्त्वाचे आहे. आणि म्हणून विरोधी पक्ष असला पाहिजे. विरोधी पक्षच नसेल, विरोधी पक्षनेताच नसेल अशी व्यवस्था करणं आणि त्यासाठी यंत्रणा वापरणं ही हुकुमशाही लोकशाहीला मान्य नाही आणि संविधानाला सुद्धा मान्य नाही. तुम्ही जसं मगाशी बोलताना म्हणालात की पत्रकारिता हा एक खूप चांगला पर्याय आहे किंवा एक मार्ग आहे, पण आता सध्या आपण बघतोय की एका बाजूला झुकती अशी पत्रकारिता पाहायला मिळते. त्यावरती काय पर्याय असू शकतात किंवा कसं एकंदरीत काम कसं केलं गेलं पाहिजे? कसं आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं स्वरूप आता काही राज्यापुरती मर्यादित आणि देशापुरती मर्यादित राहिलं नाही. अवकाश व्यापून टाकणारं असं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, ज्याच्या काही सीमा नाही. जेव्हा सीमा असतात तेव्हा ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य मर्यादित केलं जाऊ शकते, नियंत्रित केलं जाऊ शकते. परंतु आता यूट्यूबसारखे माध्यम आहेत, प्रायव्हेट चॅनल्स सुरू करण्याचे माध्यम आहेत, या सगळ्यांवर लोक बोलणार आणि ते तुम्ही थांबवू शकणार नाही. त्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याला जेवढं दाबण्यात येईल तेवढा जास्त त्याचा प्रचार होईल, त्याचा प्रसार होईल, त्याची गरज लोकांना वाटायला लागेल. आणि म्हणून मला वाटते की अत्यंत निष्पक्ष, प्रामाणिक स्थिती दाखवणारी पत्रकारिता ही आवश्यक आहे. आणि काही काळासाठी अशा पत्रकारांना जरूर वाईट दिवस येतील, आलेले आहेत, की जे प्रामाणिक आहेत आणि जे झालं आहे ते दाखवण्यासाठी ते उत्सुक आहेत. म्हणजे बाळशास्त्री जांभेकरांनी पत्रकारिता सुरू केली तेव्हा याच्यासाठी सुरू केली नव्हती की जे नाही घडत आहे ते दाखवा. आपण म्हणतो की जी दाबून टाकण्यात येते ती बातमी आहे. मग दाबून टाकणाऱ्या बातम्या दाखवण्यासाठी सुद्धा स्कोप आहे. लोकांना ते जाणून घ्यायचं आहे. जे लपवल्या जात आहे ते काय आहे हा प्रश्न लोकांच्या मनात आहे आणि त्याला उत्तर देणारे तुमच्यासारखे जे चॅनल असतील ते चालतील. कारण की लोकांना त्यांच्या सगळ्या शंका कुशंका दूर करायच्या आहे. लोकशाहीचं हे माध्यम म्हणून हे टिकेल असं मला वाटतं. आणि सर, आता एक ॲज अ वकील मला एक प्रश्न आहे की जनहित याचिका म्हणजे नेमकं काय असतं आणि त्याच्याद्वारे कोणते कोणते प्रश्न सुटले जाऊ शकतात? जनहित याचिका हा अत्यंत सुंदर पर्याय आहे कोर्टामध्ये न्याय मागण्यासाठी. सगळे लोक आपसातल्या भांडणांच्या केसेस घेऊन कोर्टात जातील, एकमेकांशी वचावचा भांडतील आणि मग त्याच्यात काहीतरी जो काही निर्णय होईल त्याला न्याय म्हणायचं, हे तसं अपूर्णपणाचं असते. बरेचदा आपण भारतातल्या लोकांनी न्यायालयाचा वापर हा व्यापक जनहितासाठी करणं शिकलं पाहिजे. आणि जनहित याचिका हा त्याच्यातला एक उत्तम पर्याय आहे, ज्याच्यामध्ये केवळ माझा प्रश्न नाही तर एका समूहाचा प्रश्न, केवळ एका औरंगाबादच्या माणसाचा नाही तर औरंगाबादमधल्या सगळ्या लोकांचा प्रश्न, नागपूरमधल्या सगळ्या लोकांचा प्रश्न, अपंगत्वासह जगणाऱ्या सगळ्या लोकांचा प्रश्न एक माणूस कोणीतरी येऊन मांडतो. आणि त्याला ती व्यापकता असते की सगळ्या अंध लोकांतर्फे केलेली याचिका, सगळ्या या महाराष्ट्रातल्या कोळी लोकांतर्फे केलेली याचिका, ज्या वेश्या व्यावसायिक स्त्रिया आहेत त्यांच्यावर अन्याय होता, त्यांच्या शरीराचा वापर आणि शोषण होते, त्या स्त्रियांचे काही प्रश्न आहेत, त्यांच्या संदर्भात कोणीतरी 10-15 सेक्स वर्कर येऊन याचिका करत असतील तर त्या सगळ्या याचिकांना जनहित याचिकाचं स्वरूप प्राप्त होते. कारण की तो प्रश्न एकट्या त्या बाईचा, एकटा त्या अंध माणसाचा, एकटा त्या अपंगत्वासह जगणाऱ्या किंवा एकटा तो म्हातारा किंवा वृद्धत्वासह जगणारा माणूस त्याचा तो प्रश्न नसतो, तर तो व्यापक सगळ्यांचा प्रश्न असतो. त्याला आपण जनहित याचिका म्हणतो. त्याला इंग्लिशमध्ये पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन असं म्हणतात. मग बरेच जण या प्रकाराचा गैरवापर करण्यासाठी सुद्धा सरसावले. कारण की ज्या ज्या उत्तम आणि चांगल्या गोष्टी आहेत त्याचा भारतामध्ये गैरवापर झाला, त्या म्हणजे माणसांनी गैरवापर केला. कारण गैरवापर करणं ही माणसांची प्रवृत्तीसुद्धा आहे. त्याच्यामुळे आपण पाहिलं धर्म मुळात अत्यंत चांगला आहे, पण त्याचे गैरवापर करणारे आपल्याला सगळीकडे दिसायला लागतात. देव ही संकल्पना खरं तर मानसिक आधार देणारी आहे, पण त्याचा बाजार मांडणारे लोक आपल्याला दिसायला लागतात. तसंच जनहित याचिका ही अत्यंत उत्तम संकल्पना आहे न्याय मिळवण्याची, पण मग त्याचा गैरवापर करणारे सुद्धा लोक येतात. मुद्दामून एखाद्याला पिटिशनर म्हणून उभं करायचं, त्यांच्या मागे पैसे लावायचे आणि त्यांना जनहित याचिका असं स्वरूप द्यायचं. म्हणून मग पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशनला काही जण पब्लिसिटी इंटरेस्ट लिटिगेशन असं म्हणायला लागेल किंवा प्रायव्हेट इंटरेस्ट लिटिगेशन असं म्हणायला लागेल. तर कोणाचा तरी प्रश्न म्हणून मांडायचा आणि त्यातून आपलं काहीतरी साध्य होईल असं पाहायचं. अशा प्रकारे जर याचिका कोणी करत असेल तर त्याच्यामध्ये याचिका करणाऱ्याचा म्हणजे जनहित याचिका करणाऱ्याचा दोष आहेच, पण ती याचिका प्रायव्हेट इंटरेस्ट लिटिगेशन आहे हे वकिलांनी सांगणं हे त्यांचं काम आहे
त्यांनी जर ते सांगितलं नसेल तर त्या वकिलांचा सुद्धा त्याच्यामध्ये सहभाग आहे. तुम्ही काही उदाहरणं देऊ शकतात का उघडपणे याबद्दलची? हो, बरेच उदाहरणं मी देऊ शकतो. म्हणजे आता मी साधारणतः 21-22 वर्षापासून वकिली करतो आणि जनहित याचिकांच्या माध्यमातून खूप परिणामकारक बदल घडवून आणण्याचा आम्ही प्रयत्न केला. मी फक्त नावं असे सांगेन त्याचे, कारण सगळ्या घटना काही सांगू शकत नाही, त्याला वेळ लागेल. जसं मलाच एकदा जाणवलं की आपल्या भारतीय रेल्वे किती अस्वच्छ आहेत, त्याचे संडास किती वाईट आहेत. त्या संडासातून जे खाली सगळं मैला पडतो, सगळीकडे शेतामध्ये पसरतो, कधी नदीहून जात असेल तर नदीत पडतो, खूप वेगाने हवेमध्ये पसरतो. हा प्रदूषणाचा प्रश्न आहे आणि म्हणून मग आम्ही याची एक जनहित याचिका केली. इंडियन रेल्वेजला त्याच्यामध्ये आपण रिस्पॉन्डंट केलं आणि आम्ही मागणी केली की विमानात असतात तसे बायो टॉयलेट लावले पाहिजे. आणि डिसेंबर 2021 ही लास्ट डेट दिली होती, परंतु 2020मध्ये बायो टॉयलेट लावून पूर्ण झाले. आता आपण पाहतो की भारतातल्या सगळ्या ट्रेनमध्ये बायो टॉयलेट्स आहेत. एक एक सुधारणा होण्याच्या दृष्टीने जनहित याचिका महत्त्वाच्या आहे. महाराष्ट्रातल्या कोळी लोकांचा म्हणजे साधारणतः 320 किंवा 360 किलोमीटरचा समुद्र किनारा आहे मुंबईपासून सिंधुदुर्गापर्यंत. तर तिथल्या कोळी लोकांचा प्रश्न आम्ही मांडला की पर्सिनेट फिशिंग म्हणून एक असते की खूप मोठी जाळी असते, 2 मोठे ट्रोलर असतात, त्याच्यामध्ये ती जाळी टाकतात आणि त्या जाळीने सगळा उपसा असं करतात. म्हणजे त्याच्यातले मासे, खेकडे, शिंपले, तिसरे काय काय म्हणतात ते सगळे उपसून काढतात. आणि त्याच्यामुळे काय होते की खरवडून काढल्यासारखं समुद्र आपण काढायचा, त्यातल्या सगळ्या गोष्टी नको त्या फेकून द्यायच्या, त्या मृत अवस्थेत असतात. तर जलसंपत्ती आपली दूषित होते, भ्रष्टाचार आपण पाण्याच्या संदर्भात आणि समुद्राच्या संदर्भात करतो. त्यामुळे ती जनहित याचिका आम्ही केली होती की पर्सिनेट जी मोठी महाकाय अशी जाळी असते त्यांनी त्याचा वापर करून फिशिंग करायचं नाही. आणि अशी याचिका आपण जे परंपरागत कोळी आहे महाराष्ट्रातले त्यांच्यातर्फे केली आणि आज पर्सिनेट फिशिंगवर बंदी आणण्यात आलेली आहे की समुद्र वाचला पाहिजे, यासाठी महत्त्वाची केस आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा झाला पाहिजे समुद्रामध्ये, अशी एक मूर्ख मागणी अनेक वर्षांपासून आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे पर्यावरणविषयक विचार वाचलेच नसलेल्या लोकांचा हा मूर्खपणा आहे की ते समुद्रामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा बांधायचा असं म्हणतात, कारण त्याच्या भरोश्यावर राजकारण होऊ शकते असं ते म्हणतात. आणि दुर्दैव आहे महाराष्ट्राच्या विधानसभेचं की तिथे तलवारीची उंची किती, घोड्याची उंची किती याच्यावर तुम्ही चर्चा करता. शिवाजी महाराज असते तर सगळ्यांना कडेलोट करून फेकून दिलं असं, कारण की त्यांना माणूस जिवंत राहणं हे महत्त्वाचं वाटत होतं, माणूस उभा राहायला पाहिजे हे महत्त्वाचं वाटत होतं. तिथे हे पुतळे उभारण्यावर 5-5 हजार 15,000 कोटी खर्च करत असतील तर तो मूर्खपणा आहे, जनतेच्या पैशाचा अपव्यय आहे आणि पर्यावरणाचं नुकसान आहे. त्यामुळे त्याच्याबद्दलची पण जनहित याचिका आम्ही केलेली आहे. अशा अनेक याचिका आपण केल्या. म्हणजे मी तुम्हाला खूप सांगू शकेन दिवसभर, कारण 21 वर्षाचा प्रवास आहे. पण ह्यामधून जेवढं तुम्ही सांगितलं ते की पर्यावरणपूरक त्याच्याने क्वेश्चन्स आपण म्हणजे सॉल्व्ह केले जात आहेत हे तर नक्कीच दिसून येत आहे. आणि माझा शेवटचा प्रश्न असा आहे सर की आत्तापर्यंत तुम्ही न्याय मिळवून दिलेलं एखादं असं प्रकरण आहे का, आणि त्याबद्दल तुम्हाला कशा पद्धतीने समाधानी मिळालेलं आहे? न्याय ही खूपच व्यक्तिसापेक्ष अशी संकल्पना आहे. म्हणजे ज्यांना न्याय मिळतो त्यांना तो न्याय वाटतो का, हा सुद्धा एक प्रश्न असतो. म्हणजे तुम्ही TV चॅनलवर काम करणारे म्हणून हा अनुभव घेत असाल की एखाद्या मुलीवर बलात्कार होतो आणि त्या व्यक्तीच्या संदर्भात जेव्हा शिक्षा होते आणि आपण त्या मुलीला विचारतो की तुला आता न्याय मिळाला का, तिच्या आईवडिलांना विचारतो तुला न्याय मिळाला का, ते आपल्या सगळेजण कॅमेरासमोर हो म्हणतात, आम्हाला न्याय मिळाला. एकमेकांना पेढा चारताना आपण सीन पाहिजे असतात म्हणून त्यांच्या हातात पेढे देतो. पण तो न्याय मिळतो का? त्या मुलीचं जे जीवन उद्ध्वस्त झालेलं आहे ते भरून निघते का? तर तसं ते निघत नाही. आणि त्यामुळे मी तरी माझ्या आयुष्यात ठरवलं की मी बलात्कार केलेल्या लोकांच्या केसेस चालवणार नाही आणि ते मी पाळलं. परंतु एक केस मी चालवली ज्याच्यामध्ये कारागृहात भेटलेला एक कैदी होता, ज्यांनी बलात्कार एका लहान मुलीवर करून तिचा खून केला अशी केस होती. पण ते त्यांनी केलं नाही असं त्याचं म्हणणं होतं. आणि येरवडा मध्यवर्ती कारागृहात मला अनेक कैदी भेटायला आले. त्यांनी सांगितलं की या माणसाने काहीच केलं नाही, तुम्ही याची केस घ्या. मी त्याला हाकलून दिलं होतं, पण मग परत त्याचे कागदपत्र पाहिले. मी स्वतः रानडे इन्स्टिट्यूटमधून पुण्यातून पत्रकारितेचा अभ्यासक्रम केला, त्याच्यामुळे मला वाटलं की शोधपत्रकारिता करण्याचा विषय कदाचित आहे. म्हणून मी माझ्या सगळ्या मित्रांना, जे कोणी संपादक झाले आहेत हे झाले आहेत, त्या सगळ्यांना मी विचारलं मुंबईला फोन करून की अशा अशा स्वरूपात एक घटना झाली होती, त्याच्याबद्दलचे त्यावेळेसचे पेपर मला माहीत होतं की मॉर्ग असतो, न्यूजपेपर तिथे असतात, मग त्यातले काढून द्या मला. आणि त्यांनी ते काढले. तेव्हा लक्षात आलं की म्हणजे बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये डिटेल्स आहेत ते मी काही सांगत नाही, पण अगदी पुराव्यानिशी हे लक्षात आलं की त्या माणसाने काहीच केलं नाही.
आणि अशा घटना घडतात भारतामध्ये की एखादा लोखंडवाला कॉम्प्लेक्समधला श्रीमंत माणूस त्यांनी त्या मुलीवर बलात्कार केला, खून करून टाकला, पण एका कचऱ्याच्या डब्यातल्या माणसाला, गरीब माणसाला उचलून त्याच्यात गुन्हेगार ठरवलं. मुद्दामून मास्टरबेट करून त्याचे सगळे काही गोष्टी पुरावे म्हणून तिच्या कपड्यांवर टाकले, शास्त्रीय पुरावे तयार केले, वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्याला शिक्षा केली जन्मठेपेची. आम्ही जेव्हा त्याला सोडवलं तेव्हा तो 11 वर्ष 6 महिने जेलमध्ये राहिला होता. त्याची खूप मोठी स्टोरी आहे, पण मला समाधान वाटलं जेव्हा त्याला सोडण्यात आलं. आणि जेव्हा एक प्रेस कॉन्फरन्स आम्ही घेतली तेव्हा तुमच्यासारख्या अनेक संवेदनशील पत्रकारांना मी सांगितलं की तुम्हाला बातमी मिळणार आहे, तुम्ही सगळे बातमी दाखवणार आहे, पण या माणसाला गावाला जायला पैसे पाहिजे. तर हे मुद्दाम मला सांगायला पाहिजे की सगळ्या पत्रकारांनी तेव्हा कॅमेरामन सकट सगळ्यांनी पैसे जमा करून त्यासाठी दिले की याला तामिळनाडूला याच्या गावाला परत पाठवा, आम्ही पैसे देतो. तर माणूसच असतो प्रत्येक व्यवसायात, त्याच्या माणुसकीच्या संवेदना आपण जागृत केल्या पाहिजे आणि तशी पत्रकारिता तुम्ही करा, यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो. सर, आत्ता तुम्ही जे सांगितलं त्यावरनं एक संवेदनशीलता हा विषय तर आला समोरच, पण खरोखर मग न्यायाची परिभाषा काय असते सर? म्हणजे जर का इथे ज्यांनी गुन्हा केलेलाच नाही आहे त्यांनासुद्धा जर का शिक्षा मिळते, तर मग एक्झॅक्टली न्याय हा काय आहे? कसं आहे, न्याय शेवटी अत्यंत कृत्रिम गोष्ट आहे. ती वाकवली जाऊ शकते, ती तयार केली जाऊ शकते, ती प्रोजेक्ट केली जाऊ शकते. आणि म्हणून न्यायाधीश जे असतात त्यांनी त्यांच्यासमोर जे काही कागदपत्र दाखल झालेले आहे, त्यांच्यासमोर साक्षी पुरावे आलेले, त्याच्या पलीकडे जाऊन काहीतरी विचार करण्याची क्षमता ठेवली पाहिजे, तर न्याय होऊ शकतो. आज काय होतं आहे की अत्यंत साचेबद्ध पद्धतीने टेक्निकली त्याला आपण म्हणतो, म्हणजे केवळ एका विशिष्ट चौकटीत बघणारे जे काही न्यायाधीश आहेत ते बरेचदा अशा गुन्हेगारी प्रकरणांमध्ये पूर्ण न्याय देऊ शकतात का अशी शंका निर्माण होते. पण त्याच वेळेस हे लक्षात घेतलं पाहिजे की खालच्या कोर्टातून, म्हणजे अगदी तहसील कोर्टामधून, जिल्हा न्यायालयातून जे लोक उच्च न्यायालयापर्यंत न्यायाधीश म्हणून येत आहेत त्यांची मात्र न्यायबुद्धी अत्यंत व्यापक झालेली असते, कारण त्यांनी प्रत्यक्ष ते पाहिलेलं असते. तसंच उच्च न्यायालयातले आणि सर्वोच्च न्यायालयातले काही न्यायाधीश हे अत्यंत संवेदनशील आहे. म्हणजे आता याच्यानंतर येणारे न्यायमूर्ती जस्टिस चंद्रचूड यांच्याबद्दल प्रचंड अपेक्षा लोकांच्या वाढल्या आहेत, कारण की त्यांनी आत्तापर्यंत जे न्याय दिलेले आहेत ते केवळ न्याय न देता त्या न्याय देण्यामागचा दृष्टिकोन त्यांनी प्रत्येक वेळेस सांगितलेला आहे. म्हणजे आता परवा पण त्यांनी सांगितलं की स्त्री पुरुष समानतेशिवाय कायद्याचं क्षेत्र हे परिपूर्ण होऊ शकणार नाही. आता असा विषय आणि अशा पद्धतीने मांडणं ही त्यांची जी हातोटी आहे, त्यामुळे मला असं वाटते की अगदीच अन्यायाचं राज्य येईल असं काही कधी शक्य नाही. न्याय थोडाफार अडखळू शकतो, पण न्यायाला कोणी थांबवू शकत नाही. एक आपण ऐकतोय काही वर्षांपासून तारीख पे तारीख, ॲज अ वकील तुम्ही त्यावर काय सांगाल? तारखांचं एक राजकारण आहे आणि जसं आत्ता हे एकनाथ शिंदे आणि यांचं उद्धव ठाकरे यांचा वाद हा महाराष्ट्राचा राजकीय वाद म्हणून सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. त्याच्यात तारीख घेण्याचंच राजकारण आहे. म्हणजे हे प्रकरण तारीख देण्यासारखं नाही, या प्रकरणामध्ये तारीख द्यायला नको, बेकायदेशीरता वाढायला नको असं न्यायाधीशांनी विचार करायला पाहिजे असं मला वाटते. आणि म्हणून मग काहीतरी कारणांहून यांनी कागदपत्र दाखल केले नाही म्हणून आम्हाला तारीख द्या, मुद्दामून काहीतरी कारण काढून तारीख मागायची, अशा प्रकरणांमध्ये तारीख देणं म्हणजे त्या 2 तारखांमध्ये गुन्हेगारीला न्यायालयाने प्रोत्साहन देणं असं आहे. आणि म्हणून बेकायदेशीरतेला वाव देणारी कोणती तारीख नसली पाहिजे. कधीकधी एखाद्यास अडचण असू शकते, कोणी आजारी असतील, कोणी वकील कधी आजारी असतात, कधी खरोखरच कागदपत्र मिळण्यासाठी विलंब होतो, तो विलंब समजून घेण्यासारखा आहे. परंतु कृत्रिम स्वरूपामध्ये जो विलंब लावून तारीख घेण्यात येते त्याच्याबद्दल नक्कीच काहीतरी धोरण भारताच्या न्यायव्यवस्थेने ठरवलं पाहिजे. त्याशिवाय अन्यायाचं राज्य आपण काही दूर करू शकत नाही. तुम्ही समाज माध्यमांवर लिखाण करत असताना महात्मा गांधींचा बऱ्याच वेळा उल्लेख केला, तो आम्ही स्वतः वाचला आहे. आणि आताच तुम्ही बोलताना सांगितले की 2 ऑक्टोबरला तुम्ही फेसबुकवरून बाहेर पडला. एकंदरीत तुमच्या लिखाणावर महात्मा गांधींचा खूप मोठ्या प्रमाणात प्रभाव दिसतो. आजच्या सध्या परिस्थितीमध्ये नथुरामचं उदात्तीकरण केलं जात आहे. अशा काळामध्ये तुम्ही आमच्यासारख्या तरुणांना गांधीजी समजून घेण्यासाठी तुम्ही काय सांगितलं? गांधीजी समजून न घेणं किंवा आंबेडकर समजून न घेणं हे आपलं नुकसान आहे. आणि त्यामुळे गांधींचा प्रभाव आहे म्हणताना माझ्यावर संविधानाचा प्रभाव आहे असंच मला जास्त वाटते. कारण की आपण भारतीय संविधान हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं आपल्याला माहिती आहे, परंतु त्याचं प्रिएम्बल जे आहे ते नेहरूंनी लिहिलेलं आहे आणि नेहरूंवर गांधींचा प्रभाव होता. त्या अर्थाने भारतीय संविधान हे महात्मा गांधी आणि आंबेडकरांच्या विचारांचं एक डॉक्युमेंट आहे असं आपण म्हणू शकतो.
आणि मग त्या आधारे जर विचार केला, ते एक सूत्र लावून आपण विचार केला की लोकांच्या उपयोगाचं काय, न्याय म्हणजे काय, अन्याय म्हणजे काय, बरोबर काय, चूक काय, न्याय्य काय आणि अन्याय काय, या सगळ्या गोष्टी आपण जेव्हा समजून घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा गांधी, आंबेडकर हेच कामात येतात, भारतीय संविधानच कामात येते. आणि त्यामुळे मग आपल्याला अन्याय माणसाची बाजू घेण्याची काही गरज नाही. म्हणजे मला हे पटलेलं आहे की कोणी किती चुकला असेल तरी त्याला मारून टाकणं हे काही उत्तर किंवा पर्याय असू शकत नाही. तुम्ही संवाद करू शकले नाही, तुम्ही संवाद केलाच नाही, तुम्ही संवादाचा मार्गच वापरला नाही. संवादाचा मार्ग जास्तीत जास्त वापरल्यानंतर दुसऱ्याला मारून टाकण्याची पाळी येते का, हा विचार आपण केला पाहिजे. तसं होत नाही. आणि म्हणून मग खुनशी आणि हिंसक लोक जे आहेत ते जे फेसबुकवर आहेत, ट्विटरवर आहेत, इतरांना काही म्हणणं आहे, त्यांच्या आई बहिणींवरून म्हणणं आहे, म्हणजे माझ्या नावावरून मला मुस्लिम समजून कितीतरी जणांनी ट्रोल केलेलं आहे. आणि त्यामुळे आपल्याला आश्चर्य वाटते की बा याचा संस्कृतीशी संबंध आहे का, जे संस्कृतीबद्दल बोलतात, यांचा धर्माशी संबंध आहे का, जे अत्यंत अधार्मिक बोलतात. म्हणजे माझ्या आईवरून शिव्या देणाऱ्या लोकांना जर आपण म्हटलं किंवा तुमच्या आईला जर हे सांगितलं की तुम्ही अशा मला शिव्या दिल्या, तुमच्या आईला काय वाटेल? मग आपण कशासाठी असं बोलतो, वागतो? काही काळ आपण सगळेच जण शिव्या देतो. आपण आपल्या मित्रांसोबत त्या शिव्या देणं म्हणजे मर्दुमकी असं आपल्याला वाटायला लागते. पण मग तो एक कालावधी असतो हे समजू शकतो आपण, पण आपण तसंच राहणं, वयाने मोठे झाल्यावर पण डोक्याने अपंगत्व असल्यासारखं वागणं, तर हे काही चांगल्या मेंदूच्या माणसाचं लक्षण नाही. आणि त्यामुळे भारतामध्ये काय झालं आहे, ड्युएल पर्सनॅलिटी असलेले लोक खूप वाढलेले आहेत की माझ्यासोबत सगळ्यांनी चांगलं वागा आणि मी दुसऱ्यांसोबत वाईट वागलं तरी चालेल. असे जे लोक आहेत, जे व्हॉट्सअपवरून, फेसबुकवरून 2014 नंतर राजकीय जन्म झालेले लोक आहेत, त्या लोकांना आपण किती झेलणार? आणि म्हणून मला असं वाटते की आपण आपल्यापुरती ठरवलं पाहिजे. गांधीला काही कोणाची गरज नाही आहे. गांधी काही मरत नाही. गांधीला अनेकदा मारण्याचा प्रयत्न झाला, तर त्यात प्रॉब्लेम तोच आहे त्यांच्यासमोर की गांधीला आपण माणूस म्हणून मारून टाकला, त्याचे विचार काही मरतच नाही, कुठे पण परदेशात गेलं त्याच्याच पाया पडावं लागते. आता हा जो प्रॉब्लेम आहे हा तर काही आपण सोडू शकत नाही. आणि गांधीने एवढं मोठं काम करून ठेवलं आहे, त्याला आपण काय करणार? सर, ॲज अ ह्युमन राईट ॲक्टिव्हिस्ट, डेथ पेनल्टीवर किंवा कॅपिटल पनिशमेंटवर तुमचं काय म्हणणं आहे? पण माझा खूप आधीपासून फाशीच्या शिक्षेला विरोध आहे. आणि फाशीची शिक्षा जी आहे ती अनेक देशांनी हद्दपार केलेली आहे. त्यांच्या कायद्यामध्ये ते वापरत नाहीत. म्हणजे साधारणतः आपण पाहिलं तर 138 देश माझ्या माहितीप्रमाणे किंवा त्याच्यापेक्षा जास्त 142 देश असे आहेत ज्यांनी फाशीची शिक्षा ही व्हर्च्युअली रद्द केलेली आहे, ते आता वापरत नाही. काही जणांनी ती पुस्तकात ठेवलेली आहे, पण ती शिक्षा दिल्यावरही त्याची अंमलबजावणी ते करत नाही. आणि अत्यंत मागासलेले, वैचारिकदृष्ट्या मागासलेले देश आहेत जिथे फाशीची शिक्षा आहे आणि ती प्रत्यक्ष देण्यात येते आणि असं दाखवण्यात येते की एखाद्या माणसाला फाशी दिल्यामुळे तो प्रश्न सुटला. त्याच्यामध्ये भारत हा देश आहे. आणि त्यामुळे आपला मानसिक विकास, सामाजिक विकास किती झाला याच्या संदर्भातला हा प्रश्न आहे. फाशीची शिक्षा देऊन प्रश्न सुटत असतील तर खरं अनेकांना फाशी दिली पाहिजे. आणि फाशीची शिक्षा देऊन जर चांगुलपणा वाढत असेल तर मग तो सगळ्यात जास्त मंदिरं असलेल्या या देशामध्ये धर्मांधता कधी वाढलीच नसते. त्यामुळे मंदिर आहे म्हणून धार्मिकता आहे असं नसते. तसंच एखादा माणूस मारून टाकला म्हणून काही त्या प्रश्नावरचं उत्तर मिळत नाही. मूलभूत काम आपल्याला करायचं नसल्यामुळे एक माणूस मारला म्हणजे आपण तो आता गुन्हेगारी आपण मिटवतो आहे असं चित्र आपण निर्माण करतो, कारण ते सोपं आहे. मुळात महिलांना त्रास देणारे, बलात्कार करणारे जे असतात त्यांचा जन्म कुठून होतो, त्यांच्या डोक्यात काय आहे सुरू असते, त्यांना इतरांबद्दल आदर का वाटत नाही, इतरांच्या शरीरावर आक्रमण करणारे जे लोक असतात त्यांना तसं का वाटते, हिंसा निर्माण का होते आणि हिंसक का बोला वाटते, याच्याबद्दल काम करायचं असेल तर ते मूलभूत पद्धतीने करावं लागेल. आणि म्हणून काही देशामध्ये हॅपीनेस इंडेक्स महत्त्वाचा मानला जातो की तुमच्या देशामध्ये आनंददायी असे पुरुष स्त्री किती आहेत, आनंद व्यक्त करणारा समाज कसा आहे. आपल्या इथे कुठे आनंदाचं प्रमाण आहे? सगळेजण नाराज आहेत, सगळेजण दुःखी आहेत, सगळेजण त्रासलेले आहेत, सगळेजण चिडलेले आहेत. महागाई असून पण महागाई नाही असं सांगितलं जात आहे. आणि मग बेरोजगारी, याच्यातून सगळे विटलेले लोक आहेत. आणि मग पकडला जाणारा तो गुन्हेगार ठरतो आणि मग त्याला आपण फाशी देतो. अर्थातच माणुसकीविरुद्ध गुन्हा करणारे जे आहेत त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, पण कायद्याच्या क्षेत्रातच काम करणारं नाही तर महाराष्ट्रातल्या कारागृहांमध्ये 11 वर्ष सातत्याने मी काम केलेलं आहे, आतमध्ये जाऊन कैद्यांसोबत बोलून. त्यामुळे मी नक्की सांगू शकतो की फाशीच्या शिक्षेपेक्षा जास्त मोठी शिक्षा ही जन्मठेपेची शिक्षा आहे. सध्या जन्मठेप म्हणजे मरेपर्यंत शिक्षा अशी आहे. मरेपर्यंत नसली आणि 14 वर्ष असली तरी कारागृहामध्ये काम करून जगणं, तिथे सतत सश्रम कारावास असणं आणि आपण आता इथेच राहणार ही भावना मनात घेऊन जगणं, याच्यासारखी मोठी शिक्षा नाही. फाशीची शिक्षा तर त्या माणसाला मुक्त करणं आहे.
आणि त्यामुळे फाशीची शिक्षा अनेकांनी रद्द केलेली आहे. इंजेक्शन देऊन असलेली लेथॉल पनिशमेंट त्याला आपण म्हणतो ती रद्द केलेली आहे. इलेक्ट्रिक खुर्चीवर शॉक ट्रीटमेंट देऊन मारणारी ती शिक्षा बंद केलेली आहे. इनह्युमन प्रकारच्या शिक्षा नसल्या पाहिजे. शिक्षेच्या स्वरूपाबद्दल विचार झाला पाहिजे. आणि परत भारतामध्ये शिक्षेच्या स्वरूपाबद्दल विचार झालेला आहे. तुम्हाला मी एक शेवटचं उदाहरण देऊन थांबतो की याच भारतामध्ये आपल्या जंगलातून आडवा येणारा प्रत्येक माणसाला कापून टाकणारा वाल्या जो होता त्याला आपण वाल्मिकी होऊ दिलं, त्याला आपण माफ केलं. वाल्मिकी झाला आणि त्यांनी रामायण लिहिलं. मग आता आपल्याला भीती वाटते का की अनेकांना आपण वाल्मिकी होऊ दिलं तर अजून काही रामायण लिहितील? माणसाला चांगलं होऊ देणारी आपली संस्कृती आहे. तो आपला धर्मविचार आहे, तो भारतीय संस्कृतीचा विचार आहे. तो शिक्षेमध्ये आपल्याला दिसला पाहिजे आणि म्हणून शिक्षा पद्धती बदलली पाहिजे. खूप महत्त्वाचे पण अगदी सर्वसामान्यांना पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरं खूप छान आम्हाला मिळाली आहेत सर. धन्यवाद. तुम्ही तुमचा मूल्यवान वेळ आम्हाला आज दिला. खूप खूप धन्यवाद.